जग ज्यांच्या निस्सीम प्रेमाची साक्ष देतो ते म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती। त्यांचे प्रेम केवळ एका जन्मापुरते मर्यादित नसून ते जन्मोजन्मींचे अतूट बंधन आहे। अनेक पौराणिक कथांमध्ये देवदेवतांनीही या दिव्य जोडप्याच्या प्रेमाचे आणि त्यांच्या विवाहाचे वर्णन केले आहे। माता पार्वती आणि भगवान शिव यांचे प्रेम त्रिलोकात सर्वश्रुत आहे। त्यांचे नाते हे केवळ पती-पत्नीचे नसून ते शक्ती आणि शिवत्वाचे मिलन आहे। म्हणूनच महादेवाने अर्धनारीश्वर रूप धारण करून पार्वतीला आपल्यात सामावून घेतले असे मानले जाते। माता पार्वती यांनी बालपणापासूनच भगवान शंकराला आपला पती मानले होते। त्यांचा निर्धार पक्का होता की त्यांचे लग्न फक्त आणि फक्त भोलेनाथांशीच होईल। दुसरीकडे देवतांनाही हेच अपेक्षित होते। त्यांनी माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव मदनाच्या माध्यमातून भगवान शंकरांपर्यंत पोहोचवला। मात्र तपश्चर्येत लीन असलेल्या भोलेनाथांनी तो प्रस्ताव नाकारला आणि आपल्या तिसऱ्या नेत्रातून मदनाला भस्म केले। या घटनेमुळे पार्वती जराही विचलित झाली नाही आणि तिने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली। पार्वतीच्या घोर तपश्चर्येमुळे तीनही लोकांमध्ये खळबळ माजली। पर्वतांनाही कंप सुटला आणि देवता मदतीसाठी भगवान शंकरांकडे धावले। अखेर भोलेनाथ पार्वतीच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि तिला दर्शन देऊन म्हणाले, राजकुमारी, तू माझ्याऐवजी एखाद्या सुंदर राजकुमाराशी विवाह कर। माझ्यासोबत राहणे सोपे नाही। परंतु माता पार्वती आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या। त्या म्हणाल्या की त्यांनी भगवान शंकरालाच आपला पती म्हणून स्वीकारले आहे आणि आता त्या त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही विवाह करणार नाहीत। पार्वतीचे हे अनमोल प्रेम पाहून अखेरीस भगवान शंकरांनी तिच्या मागणीला होकार दिला। पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शिव माता पार्वतीशी विवाह करण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्यासोबत भूत, प्रेत आणि पिशाच्यांची मोठी फौज होती। त्यांच्या मिरवणुकीत भूते आणि चुडेलांचाही समावेश होता। त्यांनी भोलेनाथांना भस्म लावले आणि हाडांची माळ घातली। ही विचित्र वरात पाहून माता पार्वतीची आई राणी मैनादेवी खूप घाबरली। त्यांनी आपल्या मुलीचा विवाह अशा वरासोबत करण्यास नकार दिला। शिवाचे हे रूप पाहून माता पार्वतीने त्यांना विनंती केली की त्यांनी विवाह परंपरेनुसार तयार होऊन यावे। पार्वतीच्या आग्रहाखातर भोलेनाथांनी तिची विनंती मान्य केली आणि ते एका सुंदर नवरदेवाच्या रूपात सजले। त्यांचे हे मोहक रूप पाहून राणी मैनादेवी आश्चर्यचकित झाली। यानंतर सृष्टीचे निर्माते भगवान ब्रह्मा यांच्या उपस्थितीत देवी पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह संपन्न झाला। पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या विवाहाची ही शुभ तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते।